खंडाळा तालुक्यातील हसावली येथे कॅनलमध्ये रसायनयुक्त पाणी, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील असवली गावाजवळ एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। धोम बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्यात कॅनल सुमारे 2 किलोमीटर पर्यंत अज्ञात व्यक्तींनी रसायनयुक्त पाणी सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण आहे। धोम बलकवडी धरणाचा हा कालवा गेल्या अनेक वर्ष परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे। या कालव्यातील पाणी पाझर तलाव, ओढे आणि विहिरींमार्फत गावामध्ये पोहोचत असल्याने या रसायनयुक्त पाण्यामुळे संपूर्ण जलस्रोत दूषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून हे रसायनयुक्त पाणी नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने कालव्यात सोडले याचा तातडीने शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, दूषित पाण्याचा सुरक्षित निचरा करावा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती तातडीची उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या गंभीर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दत्तात्रय ठोंबरे, सातारा। नमस्कार। आज दिनांक 18 जुलै 2026 शनिवार। आज समस्त असवलीकरांबरोबर एक अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती संवाद साधायचा आहे। आता तुम्ही हे कॅनेलचं पाणी बघू शकता वाहताना, तुम्हाला लांबून स्वच्छ दिसत असेल, परंतु संपूर्ण पाणी हे विषारी झालेलं आहे। आणि आता मी जिथून व्हिडिओ काढतोय हे तो उभं राहून तुम्ही इथं थांबू सुद्धा शकत नाही, इतकी प्रचंड दुर्गंधी आणि रासायनिक अशा पद्धतीची दुर्गंधी या पाण्यामधून येत आहे। भाग एक। दुसरी गोष्ट, हे पाणी वाहत आहे, अगदी अल्प प्रमाणात वाहत आहे, परंतु हे पाणी वाहून थेट आपल्या गावच्या पाझर तलावामध्ये, म्हणजे गावाला जो पाणी पुरवठा होतो पिण्याच्या पाण्याचा, त्या पाझर तलावामध्ये जात होतं। परंतु जशी ही कल्पना आली की हे विषारी पाणी, रासायनिकयुक्त पाणी आपल्या गावच्या पाझर तलावामध्ये जात आहे, कळताच संबंधित व्यक्तीने ते दार बंद केलं आणि तिथं धरणामध्ये जायचं पाणी हे थांबलं। परंतु आता हे पाणी तिथून खचरखळीच्या, म्हणजे साधारणतः तिथून असेल अशा पद्धतीत, तिथे एक दार आहे, तिथून खचरखळीचा जो ओढा आहे आपल्या इकडं या भागात, तिथून दिसत नाही आहे तो, तिथून वाहत संबंधित सगळ्या विहिरींचं पाणी हे विषारी झालेलं आहे या पाण्यामुळं। आणि अगदी कमळदाच्या ओढ्याच्या पलीकडच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये हे पाणी गेलं असता त्या विहिरीतील मासे मरून वर आले ह्या केमिकलच्या पाण्यामुळे। इतकं घातक आणि विषारी पाणी हे असं बेजबाबदारपणे टँकरने आणून इथं कोणी अज्ञात व्यक्तीने टाकलं, म्हणजे ज्या व्यक्तीने हे टाकलं असेल त्याला असवलीकरांच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि असवलीकरांच्या जीवाची जरासुद्धा पर्वा नाही। हेच पाणी गुरंढोरं, जनावरंसुद्धा पितात आणि त्यांच्याही जीविताला अपाय होईल अशा पद्धतीचं हे विषारी पाणी आहे। तुम्ही येऊन स्वतः बघू शकता, पडताळणी करू शकता। आता हे पाणी लॅब टेस्टला सुद्धा द्यायचं आहे, इतकं प्रचंड विषारी झालेलं पाणी आहे। आणि ह्याची गांभीर्याने दखल घेणं आणि तातडीने दखल घेणं हे अति तातडीचं झालेलं आहे आणि गरजेचं झालेलं आहे। आता ही झालं हा भाग। आता जिथं पाणी टाकलेलं आहे प्रत्यक्ष त्याची घनता जी आहे त्या रसायनाची ती किती आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो। इथं झोडपं असल्यामुळे चालता येत नाही। त्यामुळे वेळीच यावरती मार्ग काढणं गरजेचं झालेलं आहे। तुम्हाला दाखवतो।
आणि तुम्ही स्वतः येऊन सुद्धा बघू शकता, माझ्यावर विश्वास अजिबात ठेवू नका. हे बघा, हे बघा पाण्यावरती कसा केमिकलचा रसायनाचा थर आलेला आहे. आता मी खाली जातोय तुम्हाला जवळून दाखवण्यासाठी. हे बघा, हे बघा, या अशा पद्धतीत जवळपास 2 किलोमीटरची ही लाईन आहे. आणि पाऊस पडल्यानंतर, आता हे पाणी इथं अडले तरी अल्प प्रमाणात वाहतच आहे, परंतु पाऊस पडल्यानंतर हे पूर्ण पाणी वाहून पुढं जाणारच आहे. म्हणजे ह्याचा तोटा हा निश्चितपणाने होणारच आहे. म्हणजे अतिशय बेजबाबदारपणे केलेली ही कृती आहे आणि लोकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मगाशी मुद्दाम मी तारखेचा उल्लेख केला, कारण हा व्हिडिओ मी किती तारखेला काढला आहे हे लोकांना माहिती असावं. आणि जवळपास उन्हाळ्यापासून हे टँकर इथे टाकले जात होते, परंतु त्याचं तितकंसं गांभीर्य वाटलं नाही. परंतु पाऊस पडल्यानंतर ते पाणी जमिनीच्या रूपाने पाझरून कॅनलमध्ये तर आलंच, परंतु ते खाली ज्या विहिरी आहेत, म्हणजे त्याला जी मेन लाईन घावली ओढ्याची, त्या लाईनला पाझरून ते खाली जात राहिले. खालच्या विहिरींचं पाणी हे पूर्ण रासायनिक झालेलं आहे. आणि हेच पाणी आसवली गावच्या पाझर तलावामध्ये, पाझर तलावातून थेट गावच्या विहिरीमध्ये, थेट गावच्या विहिरीतून पाण्याच्या टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीमधून आपल्या हंड्यामध्ये, म्हणजे हे पाणी पिल्यानंतर आपली काय अवस्था होईल याचाही विचार करणं आसवलीकरांनी महत्त्वाचं मानलं पाहिजे. आणि अशा गोष्टी भविष्यात होऊ नये म्हणून देखील जागरूक आणि सतर्क निश्चितपणाने राहिलं पाहिजे, हे आसवलीकरांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण हा खेळ आहे, लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा खेळ आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि महत्त्वाचं योगायोग बघा कसं आहे. मी 4-5 दिवसापूर्वी खंडाळ्याला गेलो होतो, तर म्हणजे आरो नीट करण्यासाठी. तर तो आरोवाला जो होता तेव्हा मला म्हटला, आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये सगळ्यात चांगलं पाणी जर कुठलं असेल तर ते आसवलीचं. कारण आरो मशनी जे आहेत ते अत्यंत कमी मेंटेनन्स काढतात. आरोचा जो फिल्टर आहे तो देखील जास्त बदलावा लागत नाही, कारण क्षार फार कमी आहेत आणि अतिशय चांगल्या दर्जाचं पाणी हे आसवलीकरांना दररोज मिळतं. परंतु या अशा पद्धतीतलं पाणी जर आपल्या घरामध्ये आलं तर ते हे आरोसुद्धा वेगळं करू शकत नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्थानिक पातळीवर चालू आहे, हे आसवलीकरांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, भरपूर लाईन आहे, 2 किलोमीटर लाईन आहे. तुम्ही चालत राहाल तेवढं थोडंच आहे. या अशा पद्धतीची लाईन आहे. हे बघा, अशा पद्धतीची पाहणी या ठिकाणी चालू आहे. हे बघा, हे बघा, याला काय म्हणावं याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. हा आसवलीकरांच्या जीविताशी मांडलेला खेळच आहे असं म्हणण्यास काय हरकत नाही. हे बघा, तुम्ही बघाल तो तिथपर्यंत हे पाणी पूर्णपणे रासायनिक झालेलं आहे. नाही दाखवले खाली जाऊन, मागाशी खाली गेलो होतो, उतरलो होतो तिथं. हे बघा, आणि आता पाणी हे लॅब टेस्टला दिलेलं आहे. आणि जर तुम्ही काय करा माहितीये का, ताबडतोब कारवाई ज्याच्या क्षेत्रामध्ये वतलंय त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. हा सगळ्या पशु पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, मानवाच्या सगळ्यांच्या घातक आहे. हा प्रकारच घातक आहे. आणि हा फक्त आसवली पुरता नाही, हे पाणी जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत सगळ्या लोकांना त्रास होणार. आता व्हिडिओ काढलायच आपण, तो फार पर्यावरण मंत्र्यापर्यंत जाऊ द्या. पिण्याचं पाणी 7-8 दिवस बंद करा, माणसांना सांगा. हा एक मुद्दा आहे. पाणी धरणामध्ये सुद्धा अल्प प्रमाणात गेलेलं आहे, त्याच्यामुळे पुढील काही दिवस पाणी न येणे सुद्धा शक्यता असू शकते. त्यामुळे आसवलीकरांनी तीही एक नोंद घ्यावी. आणि तुम्हाला सांगतो, गावाच्या वरच्या ज्या विहिरी आहेत का नाही, सरपंच तुम्हाला माहितीसाठी सांगतो, गावाच्या वरच्या ज्या विहिरी, समजा गालेरीची विहिरी,
पिण्याला एक पाणी आहे. तर त्याच्यात जरा पोटॅशियम वगैरे हे ते सगळं टाकून ते पिण्याला करा, लोक तिथनं तरी आणतील. वरच्या विहिरी. गावाच्या त्या- वरच्या. आहे की वरच्या वरच्या. वाल्याची विहीर आहे इकडे निवडती मस्त मेंबरची विहीर आहे ती ते आता दीपकांना खालचं पाणी उचलून टाकतोय तिकडं, ते नका पाणी घेऊ. हा. एकंदरीत टाकलं तरी ते जातंय. भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून सगळ्यांनी जागृत होणं निश्चितपणाने गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला काम करणं गरजेचं झालेलं आहे दुकानदाराची आणि लवकरात लवकर यावरती मार्ग निघेल अशी आशा आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहायचंय. हा, पाणी उकळून प्या उकळून पिलं काय जरी झालं तरी काय करणार. आणि जनावरांना सुद्धा या ठिकाणी वड्याला जर तुम्ही पाणी पाजत असाल तर कृपया ज्यांची जनावर आहेत त्यांनी पाणी पाजू नका. इतकं विषाक्त झालेलं पाणी आहे. रात्रंदिवसात दोन आणि दिवस झुडपं जमली बरं का, झुडपं सुद्धा जळाली. हा, आता बघा जिथं जिथं हे पाणी गेलेलं आहे, मग अशी खाली गेली होती वड्याला सगळी, तिथली झुडपं सुद्धा वाळलेली आहेत. इतकं घातक रसायन आहे आणि कुठून आलं कसं आलं याचा तपास घेण्यात यावा ही एक आसवलीकरांच्या वतीने मी विनंती करतो. कुणाच्या मुळे आलं? नाही, जो त्याचा मालक आहे ना, शेतकरी मालक, तो इथं कंपनीत पुढारी आहे. अध्यक्ष आहे तो. कशाचा? कामगार समितीचा शेल अध्यक्ष आहे. इंडस्ट्रियल सेलचा. हा, इंडस्ट्रियल सेलचा तो अध्यक्ष आहे. तर त्याच्या जमिनीत आणून त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं मॅप्रो कंपनीचं. तर त्या मॅप्रो कंपनीचं तिथनं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यामुळं स्वतःच्या खर्चानं आणून तो इथं टाकतोय आणि कंपनीकडून पैसे उकाळतोय. हा लोकांच्या जीविताशी खेळतोय. तर त्याच्यात सगळ्यात जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली पाहिजे. आता सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे. सर्व ग्रामस्थांचं मत. चला, इथं ठीक थांबवण्याचा आहे. उपयोग नाही. ऍक्शन घ्या तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा वैयक्तिक जर आमच्या व्हिडिओवर कोणाला डाऊट येत असेल तर स्वतः येऊन बघू शकता, कधीही येऊन बघू शकता. तुम्हाला याची गांभीर्य लक्षात येईल. मे महिन्यापासून चालू आहे. हा, हे जवळपास एप्रिल मे महिन्यापासून हे टँकर येऊन चालू होतं, परंतु हे इतकं घातक रसायन असेल हे पाऊस पडल्यानंतर लक्षात आलेलं आहे. हा, धन्यवाद.